आपण गेल्या तासामध्ये प्रकरण 2 संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत या प्रकरणामधील जे काही महत्त्वाचे क्वेश्चन होते, या महत्त्वाच्या क्वेश्चनचे आपण रिव्हिजन घेतोय. त्यामध्ये आपण या प्रकरणामध्ये भाग कशाला म्हणायचं किंवा भागाची वैशिष्ट्ये असतील, हा भाग आपण गेल्या तासामध्ये पाहिलं होतं. कशाला भाग म्हणायचं? भाग भांडवलातील लहानात लहान जो काही घटक आहे किंवा जो काही हिस्सा आहे त्याला भाग असं म्हटलं जातं. म्हणजे कंपनीला जे काय आवश्यक असणारे किंवा कंपनी कोणत्या प्रकारची आहे, कंपनीचं स्वरूप काय आहे, यानुसार कंपनीला भांडवलाची आवश्यकता असते. मग त्या कंपनीला किती भांडवलाची आवश्यकता आहे, हा जो काही भाग आहे तो आपण सविस्तर गेल्या तासामध्ये पाहिला होता की कंपनीला किती भांडवल आवश्यक आहे, तेवढे भांडवल कोणत्या मार्गाने गोळा करायचं, किंवा जर भाग विक्री करून भांडवल गोळा करणार असेल कंपनी, तर कंपनी किती भाग विक्री करून कंपनीला आवश्यक असणारं भांडवल भविष्यामध्ये किती भांडवल लागू शकतं, या संबंधीचा अंदाज प्रवर्तक बांधत असतात. व ते प्रवर्तक ठरवत असतात की आपल्याला कंपनीला भविष्यात किती भांडवल लागेल, तेवढं भांडवल भाग भांडवल किंवा तेवढं भांडवल कंपनीच्या जे काही घटनापत्रक आहे त्या घटनापत्रकामध्ये भांडवल कलमामध्ये नमूद करावं लागतं. मग त्यालाच आपण अधिकृत भांडवल असं म्हणतो किंवा नोंदवलेलं भांडवल असं म्हणतो. मग त्यातून कंपनीला जे आवश्यकता लागेल तेवढं भाग भांडवल कंपनी विक्रीस काढू शकते. हा जो काही भाग आहे, हा भाग आपण गेल्या काही तासामध्ये पाहिला होता, किंवा आपण इयत्ता 11वीमध्ये पाहिलं होतं की कंपनी स्थापन करताना कंपनीला कोणकोणते दस्तऐवज तयार करावे लागतात. म्हणजेच कंपनीची ज्यावेळेस नोंदणी करावी लागते नोंदणी अधिकाऱ्याकडे, त्यावेळेस प्रवर्तकाला जे काही कंपनी स्थापनेसंबंधी जे काही आवश्यक जे काही दस्तऐवज आहेत त्या दस्तऐवजांची पूर्तता करावी लागते. मग त्या दस्तऐवजामध्ये घटनापत्रक असेल, नियमावली असेल, माहितीपत्रक असेल, म्हणजे ही जी काही कंपनीची महत्त्वाची कागदपत्रं आहेत त्या कागदपत्रं प्रवर्तकाला तयार करावं लागतात. म्हणजे महत्त्वाचा भाग याच्यामध्ये एवढाच आहे की कंपनीला जे काही आवश्यक असणारं भांडवल आहे ते भांडवल कंपनी आपल्या घटनापत्रकामध्ये नमूद करत असते. मग अशा वेळेस कंपनी भागांची विक्री करून भांडवल गोळा करत असते. किंवा आपण गेल्या तासामध्ये पाहिलं होतं की मालकीचं भांडवल, कर्जाऊ भांडवल हा भाग पाहिला होता. मालकीच्या भांडवलामध्ये कंपनी ज्यावेळेस भाग विक्री करून भांडवल गोळा करत असते त्यावेळेस ते कंपनीचं मालकीचं भांडवल असतं. म्हणजे कंपनीच्या आयुष्यामध्ये परत कधीही केलं जात नाही. ज्यावेळेस कंपनी बंद होईल त्याच वेळेस हे भांडवल परत केलं जातं. म्हणजे जोपर्यंत कंपनी चालू आहे तोपर्यंत कंपनीच्या आयुष्यामध्ये हे भांडवल परत केलं जात नाही. त्यामुळं हे भांडवल कसलं आहे? मालकीचं भांडवल आहे. त्याचमध्ये किंवा कंपनी प्रतिधारण नफा असेल, प्रतिधारण नफा म्हणजे ज्या दरवर्षी कंपनीला नफा होत असतो त्या नफ्यातील काही भाग हा राखीव निधीमध्ये ट्रान्सफर करत असते, त्याला साठवलेला नफा असं म्हटलं जातं. मग तो कंपनीचा मालकी भांडवलाचा स्रोत आहे. त्याचं कंपनी ज्यावेळेस कंपनीमध्ये वाढ करायची असेल, विस्तार करायचा असेल किंवा कंपनीचं आधुनिकीकरण करायचं असेल, अशा वेळेस ते भांडवल कंपनी किंवा तो नफा साठलेला राखीव निधीचं भांडवलीकरण करत असते. म्हणजे तो नफा या औद्योगिकीकरणासाठी किंवा वाढीसाठी विस्तारासाठी वापरत असते. त्यामुळं अशा 2 प्रकारे कंपनी मालकीचं भांडवल गोळा करत असते. मग त्याच्यामध्ये भागांची विक्री करत असताना कंपनी 2 प्रकारचे भाग विक्री करत असते. त्यामध्ये सामान्य भाग किंवा
त्यालाच दुसरं नाव आहे समहक्क भाग. आणि दुसरा प्रकार म्हणजे अग्रहक्क भाग. म्हणजे अशा मार्गाने कंपनी भांडवल उभारणी करत असते. हा भाग आपण गेल्या तासामध्ये पाहिलं होतं. कर्ज व भांडवलामध्ये बँकांकडून कर्ज घेतलं असेल, वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतलं असतील, किंवा व्यापारी कर्ज असतील, अमेरिकन ठेव पावती असेल, ही अशा अनेक बाह्य कर्जरोख्यांची विक्री करून भांडवल गोळा केलं असेल, किंवा ठेवी स्वीकारून भांडवल गोळा केलं असेल. अशा वेगवेगळ्या मार्गाने कर्जाऊ भांडवल कंपनी उभारणी करत असते. मग याच्यामध्ये जो काही भाग भांडवल आहे, त्या भाग भांडवलातील जो काही राहण्यातला हिस्सा आहे त्याला काय म्हटलं जातं? भाग असं म्हटलं जातं. मग त्या भागाची आपण वैशिष्ट्ये पाहिली होती. हा क्वेश्चनसुद्धा महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर समहक्क भाग कशाला म्हणायचं? समहक्क भागाची जी काही वैशिष्ट्ये आहेत, हा पण क्वेश्चन महत्त्वाचा आहे. हा पण पाहिला होता. नंतर अग्रहक्क भागाची वैशिष्ट्ये असतील. अग्रहक्क भाग कशाला म्हणायचं? तर लाभांश देण्याच्या वेळी आणि भांडवल परतफेडीच्या वेळी सामान्य भागधारकांच्या अगोदर ज्या भागांना अग्रक्रम दिला जातो, म्हणजे प्राधान्य दिलं जातं, त्याला अग्रहक्क भाग असं म्हटलं जातं. म्हणजे ज्यावेळेस कंपनीला नफा होत असतो, त्यावेळेस कंपनी कर्जरोखेधारकांचे जे काही व्याज आहे ते देत असते, ठेवीदारांचे जे काही व्याज आहे ते देत असते, किंवा बँकेकडून कर्ज घेतलेलं आहे त्याचं जे काही व्याज आहे ते देत असते. मग हे दिल्यानंतर मग जो काही नफा शिल्लक राहील, त्या नफ्यातून प्रथम जे काही अग्रहक्क भाग विक्रीच्या वेळी जी काही अग्रहक्क भागाची निश्चित दराने लाभांश देण्याची जी काही अट असते, म्हणजे फिक्स दराने 9% असेल, 10% असेल, जो काही दर विक्रीच्या वेळी ठरलेला असेल त्या निश्चित दराने त्यांना लाभांश दिला जातो. आणि त्याच्यामधून जर काही रक्कम शिल्लक राहिली तर सामान्य भागधारकांना अग्रक्रम दिला जातो. म्हणजे सामान्य भागधारकांना त्याच्यावरती लाभांश दिला जातो. तर या अग्रहक्क भागाची जी काही वैशिष्ट्ये असतील ती वैशिष्ट्य आपण पाहिली होती. नंतर अग्रहक्क भागाचे प्रकार असतील. हा पण भाग परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. हा पण भाग आपण पाहिला होता. नंतर या प्रकरणातील कर्जरोख्याची जी काही वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये पाहिली होती. म्हणजे कंपनीने आपण कर्ज घेतल्याची कबुली ज्या दस्तऐवजाद्वारे दिलेली असते आपल्या सही शिक्क्यानिशी, त्याला कर्जरोखा असं म्हटलं जातं. मग त्याची वैशिष्ट्ये पाहिली होती आणि त्याचे प्रकार पाहिले होते. म्हणजे हे क्वेश्चन तुम्हाला परीक्षेमध्ये साधारणतः 8 मार्काला शेवटच्या क्वेश्चनमध्ये विचारले जाऊ शकतात. आणि हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे. मी गेल्या तासामध्ये पण सांगितलं होतं आणि या तासामध्ये सुद्धा पुन्हा सांगतोय की प्रकरण 2मध्ये जे काही मी क्वेश्चन सांगितलेले आहेत ते क्वेश्चन तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. नंतर या प्रकरणामधील आपण जे काही फरक पाहिले होते त्यामध्ये अग्रहक्क भाग असेल, सामान्य भाग असेल, हा फरक पाहिला होता. म्हणजे ज्या भागांना अग्रक्रम दिला जात नाही त्याला सामान्य भाग असं म्हटलं जातं. ज्या भागधारकांना लाभांश मिळवण्यामध्ये आणि कंपनीच्या विसर्जनामध्ये भांडवल परतफेडीमध्ये अग्रक्रम दिला जातो त्याला अग्रहक्क भाग असं म्हटलं जातं. मग लाभांशाचा दर, सामान्य भागधारकांना लाभांशाचा दर निश्चित नसतो. म्हणजे कसंही दिलं जातं कारण का ते कंपनीचे खरेखुरे मालक असतात. अग्रहक्क भागधारकांना निश्चित दराने लाभांश दिला जातो. नंतर मतदानाचा हक्क. याच्यामध्ये समहक्क भागधारकांना मतदानाचे सर्वसाधारण अधिकार प्राप्त होतात. म्हणजे कंपनीच्या ज्यावेळेस सभा होतात, कोणतीही सभा असेल, कारण का ते कंपनीचे खरेखुरे मालक असतात, त्यामुळे ते कोणत्याही सभेची सूचना असेल, सभेची कार्यक्रम पत्रिका असेल, ही कायद्याने त्यांना मिळवण्याचा अधिकार असतो. त्याचप्रमाणे त्या सभेमध्ये ते उपस्थित राहू शकतात आणि वेळप्रसंगी जर काही प्रश्नांच्या बाबतीत जर काही तेढ निर्माण झाल्यास मतदान करण्याची वेळ जर आली तर ते मतदान करू शकतात. म्हणजे त्या सभेमध्ये उपस्थित राहण्याचा, सभेमध्ये काही मुद्दे मांडण्याचा, ह्या संबंधित सर्व सामान्य अधिकार त्यांना प्राप्त होतात. पण अग्रहक्क भागधारकांना मतदानाचा सर्वसामान्य हक्क प्राप्त होत नाही. कारण
या भागधारकांना जर अग्रहक्क भागधारकांची जर काही सभा असेल किंवा अग्रहक्क भागधारकांना जर त्यांना ठरलेल्या दराप्रमाणे जर कंपनीने लाभांश दिला नसेल तरच त्यांच्या बाबतीत जर काही सभा आयोजित केली तर त्या सभेमध्ये ते फक्त उपस्थित राहू शकतात आणि जर काही प्रश्न निर्माण झाला तर मतदान करू शकतात. पण कंपनीच्या कारभाराविषयी त्यांना कोणताही हक्क प्राप्त होत नाही. जसा सामान्य भागधारकांना हक्क असतो तसा अग्रहक्क भागधारकांना हक्क नसतो. नंतर भांडवल परतफेडीमध्ये जो काही सामान्य भागधारकांच्या नंतर शेवटचे दावेदार म्हणून अग्रहक्क भागधारक हे असतात. म्हणजे कंपनीच्या हयातीमध्ये किंवा कंपनी जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत त्यांना भांडवल परत केलं जात नाही. तसं ज्यावेळेस अग्रहक्क भागांची विक्री केली जाते त्यावेळेस अग्रहक्क भागांचा जो काही कालावधी आहे, कार्यकाळ आहे, तो निश्चित केलेला असतो. त्याच्यानंतर ते परत केले जातात. फक्त परतफेडीचे म्हणजे आपण गेल्या तासामध्ये अग्रहक्क भागाचे प्रकार पाहिलं होतं की परतफेडीचे, परत न फेडीचे, रूपांतर क्षमतेनुसार अग्रहक्क भाग, म्हणजे असे वेगवेगळे प्रकार आपण पाहिले होते. तसं परतफेडीचे अग्रहक्क भाग हे परतफेड केले जातात, पण परत न फेडीचे अग्रहक्क भाग हे परतफेड केले जात नाहीत. नंतर भांडवलाचे स्वरूप असेल, सामान्य भागाचं जे काही भांडवल आहे किंवा सामान्य भाग मध्ये जे गुंतवणूक करणार आहेत हे जोखमीचं भांडवल असतं आणि अग्रहक्क भाग हे सुरक्षित असतं. नंतर त्याचं दर्शनी मूल्य, सामान्य भागाचं दर्शनी मूल्य म्हणजे भागाची किंमत ही ₹10 म्हणजे एवढी कमी असते की सर्वसामान्य जनतेलासुद्धा त्या कंपनीचे भाग खरेदी करता यावेत किंवा आर्थिकदृष्ट्या मागास लोकांनासुद्धा कंपनीचे भाग खरेदी करता यावेत म्हणून अतिशय कमी असते. नंतर अग्रहक्क भागाचे दर्शनी मूल्य हे ₹100, ₹200 एवढ्यापर्यंतच असतं, याच्यापेक्षा जास्त नसतं. नंतर अग्रहक्क भागधारकांना बोनस भाग, हक्क भाग मिळवण्याचा अधिकार नसतो, पण सामान्य भागधारकांना हक्क भाग, बोनस भाग मिळवण्याचा अधिकार असतो. म्हणजे अशा प्रकारचं जे काही पॉईंट आहेत त्या पॉईंट थ्रू फरक आपल्याला परीक्षेमध्ये लिहिणं बंधनकारक आहे आणि हा फरक तुम्हाला 4 मार्काला आहे. 4 मार्कामध्ये अर्थ हा कंपल्सरी असला पाहिजे आणि 3 पॉईंट कोणतेही तुम्हाला जे सोपे वाटतील ते, अशा पद्धतीनं 4 फरकाचे पॉईंट तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे. ते मी गेल्या तासामध्ये सांगितलं होतं. त्याचबरोबर भाग कर्जरोखे हा सुद्धा फरक महत्त्वाचा आहे. नंतर हा भाग आपण गेल्या तासामध्ये पाहिला होता. या तासामध्ये आपल्याला भाग विक्री हे प्रकरण सुरुवात करायचे आहे. मग या प्रकरणामध्ये आपण पाठीमागच्या तासामध्ये पाहिलं होतं की कंपनी जे काही विविध मार्गाने आपल्याला जे आवश्यक असणारं भांडवल आहे ते भांडवल उभारणी करत असतं. मग त्यामध्ये कंपनीला जे आवश्यक आहे भांडवल, कोणत्या स्वरूपाची भांडवलाची आवश्यकता आहे, त्या पद्धतीने किती भांडवलाची आवश्यकता आहे, कर्जाऊ किती घ्यायचं, मालकीचं किती घ्यायचं, यानुसार त्यांनी निश्चित केल्यानंतर मग कंपनी त्याप्रमाणे मालकीचं आणि कर्जाऊ भांडवल अशा दोन्ही पद्धतीनं भांडवल गोळा करत असते. मग अशा वेळेस या प्रकरणामध्ये जो काही भागाचे वर्गीकरण आहे, भाग, अग्रहक्क भाग म्हणजे जे काही मालकीचं आहे त्याच्यामध्ये भागाचं जे काही वर्गीकरण आहे, हा भाग परीक्षेतून वगळलेला आहे. त्यामुळं या भागाकडं अजिबात लक्ष द्यायची गरज नाही. आता आपल्याला या प्रकरणामध्ये जो महत्त्वाचा वाटणारा क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये पूर्ण काही नाही, पण त्याच्यामधले जे काही सब पॉईंट आहेत हे आपल्याला परीक्षेच्या दृष्टीनं 3-4 मार्काला विचारले जाऊ शकतात किंवा 2 मार्काला विचारले जाऊ शकतात की संज्ञा स्पष्ट करा त्याच्यामध्ये. मग त्यामध्ये आपल्याला भाग विक्रीच्या ज्या काही पद्धती आहेत
हे आपल्याला या तासामध्ये पाहायचे आहेत. त्यामध्ये बघा तुमच्यासमोर चार्ट दिलेला दिसतोय भाग विक्रीच्या पद्धती. त्यामध्ये पहिली पद्धत आहे सार्वजनिक विक्री, दुसरी पद्धत आहे विद्यमान समहक्क भागधारक, नंतर तिसरी पद्धत आहे विद्यमान कर्मचारी आणि चौथी पद्धत आहे ती म्हणजे खाजगी विक्री. मग त्या सार्वजनिक विक्रीमध्ये दोन प्रकार पडत आहेत. त्यामध्ये प्राथमिक सार्वजनिक विक्री आणि नंतरची सार्वजनिक विक्री. नंतर विद्यमान समहक्क भागधारक याच्यामध्ये हक्क भाग आणि बोनस भाग म्हणजे कंपनीत जे काही विद्यमान म्हणजे सध्या स्थितीमध्ये जे कोणी भागधारक असतील त्याला विद्यमान भागधारक असं म्हटलं जातं. मग त्या भागधारकांना कंपनी समहक्क भाग आणि बोनस भाग अशा दोन प्रकारचं भाग देत असते. आपण सविस्तर पाहणारच आहे या तासामध्ये. नंतर विद्यमान कर्मचारी, विद्यमान कर्मचाऱ्यांना कंपनी विविध प्रकारचे भाग पुरवठा करत असते. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या योजनेअंतर्गत त्याच्यामध्ये पहिली योजना आहे कर्मचारी भाग विकल्प योजना, नंतर कर्मचारी भाग खरेदी योजना, नंतर भाग किंमत वृद्धी अधिकार योजना आणि चौथा प्रकार आहे स्वेट सामान्य भाग. नंतर खाजगी विक्री. खाजगी विक्रीमध्ये हक्क भाग आणि अग्रहक्क पद्धतीने भाग वाटप. म्हणजे हा तुम्हाला चार्ट दिलेला आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये विचारताना हक्क भाग फक्त विचारलं जाऊ शकतं किंवा बोनस भाग फक्त विचारलं जाऊ शकतं किंवा बोनस भाग वाटपाच्या कायदेशीर तरतुदी सांगा, हक्क भाग वाटपाच्या कायदेशीर तरतुदी सांगा, असा भाग. याच्यामध्ये दोनच हे क्वेश्चन महत्त्वाचे वाटतात. या दोन क्वेश्चनकडं लक्ष केंद्रित करायचं. तर ठीक आहे, असून द्या. आपण पाहणार आहे हा क्वेश्चन भाग विक्रीच्या ज्या काही पद्धती आहेत त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे प्राथमिक भाग विक्री. त्यालाच सार्वजनिक भाग विक्री असं म्हटलं जातं. ज्यावेळेस कंपनी जनतेला भाग विक्री करून भांडवल गोळा करत असते किंवा जनतेला आवाहन करते की भाग खरेदी करा, अशा वेळेस कंपनी माहितीपत्रक प्रसिद्ध करते आणि जनतेला आवाहन करत असते. त्यावेळेस त्याला प्राथमिक भाग विक्री असं म्हटलं जातं. म्हणजे कंपनी प्रथमच नवीनच स्थापन झालेले आहे किंवा नव्यानेच प्रथमच भाग विक्री करत आहे. अशा वेळेस त्याला प्राथमिक भाग विक्री असं म्हटलं जातं. त्यामध्ये प्राथमिक भाग विक्रीमध्ये कंपनी दोन पद्धतीचा अवलंब करत असते. म्हणजे दोन पद्धतीने भाग विक्री करत असते. त्याच्यामध्ये निश्चित किमतीस भाग विक्री. निश्चित किमतीस म्हणजे कंपनी ज्यावेळेस माहितीपत्रक प्रसिद्ध करून जनतेला आवाहन करत असते की त्यावेळेस कंपनी माहितीपत्रक प्रसिद्ध करते आणि त्यामध्ये त्या माहितीपत्रकामध्ये जी काही भागांची संख्या आहे, भागांची जी काही किंमत आहे ही त्याच्यामध्ये नमूद केलेली असते. ज्यावेळेस कंपनी विक्री करत असते त्यावेळेस कंपनी जो काही कालावधी आहे विक्रीचा निश्चित केलेला आहे त्या कालावधीत कंपनीला ज्या काही भागांना जो कालावधी आहे तो संपल्यानंतर कंपनीच्या भागांना किती मागणी आहे हे त्याच्यावरून निश्चित होतं. मग अशा वेळेस कंपनी दोन प्रकारच्या किंवा दोन प्रकारे भाग विक्री करत असते. त्यावेळेस दर्शनी मूल्यास आणि वाढावा घेऊन. म्हणजे कंपनी 100 रुपयाचा दर्शनी मूल्यास म्हणजे काय की 100 रुपयाचा भाग 100 रुपयाला विकणे, त्यालाच दर्शनी मूल्यास भागाची विक्री असं म्हटलं जातं. त्यालाच शेअर्स इश्यूड ॲट पार असं म्हटलं जातं. आणि वाढावा घेऊन
भागाची विक्री, त्याला काय म्हटलं जातं तर शेअर्स इश्यूड ॲट प्रीमियम असं म्हटलं जातं, म्हणजे वाढावा घेऊन. आणि तिसरी पद्धत म्हणजे याच्यामध्ये दिली नाही पण पूर्वीच्या अभ्यासक्रमामध्ये होती ती म्हणजे ॲट डिस्काउंट, म्हणजे सूट देऊन भागाची विक्री. मग कंपनी अशा अशा प्रकारे कधी विक्री करते तर ज्यावेळेस कंपनीने 10,000 भाग विक्रीला काढलेत आणि 10,000 भागांनाच मागणी आली तर कंपनी काय करते की 100 रुपयाचा भाग 100 रुपयाला देत असते. तेच जर कंपनीने कंपनीने 10,000 भाग विक्रीला काढलेत. बघा मी उदाहरण देतोय. जर कंपनी XYZ कंपनीने 10,000 भाग विक्रीला काढले आणि साधारणतः 10 किंवा 10.5 11,000 भागांनाच मागणी आली तर कंपनी 100 रुपयाचा भाग असेल तर 100 रुपयालाच विकते. याच्या उलट जर अशी परिस्थिती असेल की 10,000 भाग विक्रीला काढला आणि मागणी 20,000 भागांना आली तर अशा वेळेस कंपनी 100 रुपयाचा भाग 110 रुपयाला विकते. बघा त्यालाच आपण काय म्हणतो ॲट प्रीमियम किंवा वाढावा घेऊन भागाची विक्री. 100 रुपयाचा 100 रुपयाला विकणे म्हणजे त्याला दर्शनी किमतीस विक्री असं म्हटलं जातं. आणि ज्यावेळेस कंपनी 10,000 भाग विक्रीला काढते, कुठली कंपनी XYZ कंपनीच 10 रुपयाला ते 10,000 भाग विक्रीला काढते आणि मागणी 5,000 भागांना येते, त्यावेळेस कंपनी 100 रुपयाचा भाग 80 रुपयाला विकते किंवा 90 रुपयाला विकते. त्याला काय म्हटलं जातं डिस्काउंट, म्हणजे शेअर्स इश्यूड ॲट डिस्काउंट असं म्हटलं जातं. आता याच्यावरती तुम्हाला जे काही शेअर हा टॉपिक तुम्हाला अकाउंटिंगमध्ये आहे की भागाची ज्यावेळेस कंपनी भागांची विक्री करते त्यावेळेस फर्स्ट अलॉटमेंट, सेकंड अलॉटमेंट, थर्ड अलॉटमेंट हा तुम्हाला चॅप्टर आहे, याच्यावरतीच आधारित आहे. तर ठीक आहे असून द्या. तर यामध्ये दुसरी पद्धत आहे ती म्हणजे बुक बिल्डिंग पद्धत. बुक बिल्डिंग पद्धतमध्ये काय कंपनी करते की जी काही भागांची संख्या आहे आणि विक्रीची काही किंमत आहे याच्यामध्ये निलाव पद्धतीने निश्चित करत असते. जी काही भागांची संख्या आहे आणि विक्रीची किंमत आहे निलाव पद्धतीने. मग कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना काय करत असते तर किंमत श्रेणी सांगत असते की काय नाही एक साधारणतः 5-6 आकडे सांगितले जातात किंवा किंमत श्रेणी याच्यापर्यंत बोली लावली जावी. मग जी काही किंमत श्रेणी सांगितलेली असते त्या किमतीला जे काही गुंतवणूकदार असतात ते बोली लावतात. मग जी काही श्रेणीमधील कमीत कमी किंमत असेल, समजा उदाहरणार्थ 41 रुपये, 42, 43, 44, 45 ही जी काही किंमत श्रेणी आहे याच्यामध्ये जी काही 41 रुपयाला बोली लावली असेल तर त्याला काय कमी किमतीला किमान किमतीला काय म्हटलं जातं तर फ्लोअर किंमत असं म्हटलं जातं. आणि बोलीमधील जी काही कमाल किंमत आहे त्याला कॅप प्राईस असं म्हटलं जातं, म्हणजे कॅप किंमत असं म्हटलं जातं. आणि याच्यामध्ये कंपनी जी काही किंमत भाग विक्रीची निश्चित करते याच्यामधला मध्य गाठून जी काही विक्रीची किंमत निश्चित करते किंवा त्या किमतीला भाग विकत असते त्याला काय म्हटलं जातं तर कट ऑफ प्राईस असं म्हटलं जातं. मग ही बोली जी काय आहे ही 5 दिवसासाठी गुंतवणूकदारांसाठी खुली ठेवली जाते. मग त्यानुसार कंपनी बोली पद्धतीनं किंवा बुक बिल्डिंग पद्धतीनं भागाची विक्री करत असते. याच्यामध्ये मग प्राथमिक भाग विक्री कशाला म्हणायचं त्यालाच इनिशियल पब्लिक ऑफर IPO असं म्हटलं जातं. मग ज्यावेळेस कंपनी प्रथमच जनतेला भागांची विक्री करून भांडवल गोळा करणार असेल, काय करणार असेल जनतेला भागांची विक्री करून भांडवल गोळा करणार असेल तर त्याला प्राथमिक भाग विक्री असं म्हटलं जातं. मग ज्यावेळेस कंपनी नव्याने स्थापन होते म्हणजे स्थापन झाली आणि प्रथमच पहिल्यांदाच भागाची विक्री करत असेल त्याला प्राथमिक भाग विक्री असं म्हटलं जातं. तुम्हाला परीक्षेमध्ये 2 मार्काला विचारलं जाईल की प्राथमिक भाग विक्री म्हणजे काय, तर कंपनी प्रथमच जनतेला आवाहन करून किंवा जनतेला
प्रथमच भागांची विक्री करत असते त्याला प्राथमिक भाग विक्री असं म्हटलं जातं. मग या जे काही प्राथमिक भाग विक्रीच्या वेळी कंपनीचे जे काही भाग असतात हे सूचीबद्ध केलेले नसतात, म्हणजे ते भाग बाजारामध्ये नोंदवलेले नसतात. मग ज्यावेळेस कंपनी भाग विक्री करते प्रथम, त्यावेळेस ते सूचीबद्ध नसतात. पण दुसरा प्रकार आहे नंतरची सार्वजनिक विक्री. नंतर ज्यावेळेस कंपनी प्रथम विक्री केल्यानंतर पुन्हा ज्यावेळेस कंपनीला भांडवलाची जी काही आवश्यकता असते, कमी पडत असतं, त्यावेळेस कंपनी जे काही अधिकृत भांडवल असतं, मी मगाशीच तुम्हाला सांगितलं, जे काही अधिकृत भांडवल आहे त्या अधिकृत भांडवल, समजा 1,00,000 भाग असतील आणि 1,00,000 भाग गुणुले 100 रुपयाचा भाग साधारणतः धरा. 100 रुपयाचा भाग म्हटलं तर किंवा 10 रुपयाचा भाग धरा तर 1,00,000चं झालं 10,00,000. मग हे 10,00,000 हे अधिकृत भांडवल आहे. त्यावेळेस कंपनी काय केलं की पहिल्यांदा 20,000 भाग विक्रीला काढलं, राहिलं किती? 80,000 राहिलं, बरोबर आहे. पण कंपनीला भांडवल कमी पडलं म्हणून कंपनीने पुन्हा त्यातलं 20,000 भाग पुन्हा विक्रीला काढलं, म्हणजे राहिलं 60,000. म्हणजे पुन्हा ज्यावेळेस कंपनी भाग विक्री करते नंतरची प्राथमिक भाग विक्रीनंतर ज्यावेळेस कंपनीला भांडवलाची आवश्यकता असते त्यावेळेस दुसऱ्यांदा भाग विक्री करत असते, त्याला दुय्यम भाग विक्री किंवा दुसरी भाग विक्री असं म्हटलं जातं, किंवा नंतरची भाग सार्वजनिक भाग विक्री असं म्हटलं जातं. ह्या दोन्ही व्याख्या तुम्हाला परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात. नंतर दुसरा प्रकार आहे विद्यमान समहक्क भागधारकांना भाग विक्री. ज्यावेळेस कंपनीचे विद्यमान समहक्क भागधारक असतात त्या भागधारकांना कंपनी वेगवेगळ्या प्रकारचे भाग विक्री करत असते किंवा भेट म्हणून देत असते. म्हणजे आपले जे काही सभासद आहेत त्यांना खुश करण्यासाठी किंवा त्यांच्यामध्ये मनामध्ये कंपनीविषयी आपुलकी निर्माण होण्यासाठी कंपनी अशा प्रकारच्या भागांची विक्री करत असते. मग याच्यामध्ये 2 प्रकार पडतात. त्यामध्ये हक्क भाग म्हणजे ज्यावेळेस कंपनीला ज्या काय अधिक भांडवलाची किंवा कमी पडत असेल, मगाशीच मी सांगितलं कमी जर पडत असेल आणि ते भांडवल गोळा करायचा असेल, किंवा मी मगाशी पण सांगितलं की अधिकृत भांडवलामधील काही भाग प्रथम कंपनी विक्री करत असते किंवा पहिल्यांदाच जनतेला आवाहन करून भाग विक्री करत असते, त्याला प्राथमिक भाग विक्री असं म्हटलं जातं. आणि नंतर ज्यावेळेस कंपनीला अधिक भांडवलाची आवश्यकता असते अशा वेळेस कंपनी भाग विक्री करत असते. अशा वेळेस कंपनी आपले जे काही विद्यमान भागधारक आहेत त्या भागधारकांना भाग खरेदी करण्याचा प्रथम अग्रहक्क किंवा अग्रक्रम देत असते, त्यालाच हक्क भाग असं म्हटलं जातं. म्हणजे त्यांना कंपनी प्रथम भाग खरेदी करण्याचा अधिकार देत असते. मग त्यांनी जर भाग खरेदी केले नाहीत तर ते मग दुसऱ्या व्यक्तीला विकले जातात, पण प्रथम त्यांना भाग खरेदी करण्याचा अधिकार दिला जातो. ज्यावेळेस जोपर्यंत सभासद नाकारत नाहीत तोपर्यंत दुसऱ्या व्यक्तीला विकले जात नाहीत. ज्या दिवशी सभासद नाकारतील त्या वेळेस दुसऱ्या व्यक्तीला विकले जातात. म्हणजे कंपनीला जे काही अधिक भांडवलाची आवश्यकता असते अशा वेळेस कंपनी पुन्हा भाग विक्रीस काढते. मग असे भाग विक्रीस काढल्यानंतर आपले जे काही विद्यमान सभासद आहेत त्या सभासदांना भाग खरेदी करण्याचा जो काही अग्रक्रम दिला जातो त्याला हक्क भाग असं म्हटलं जातं. मग या हक्क भाग विक्री संबंधीच्या ज्या काही तरतुदी आहेत कायदेशीर, त्या तरतुदी तुम्हाला परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात. हक्क भाग विक्रीच्या कायदेशीर तरतुदी स्पष्ट करा, किंवा हक्क भाग म्हटलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला हक्क भागाची जी काही व्याख्या मी आता तुम्हाला सांगितली ती आणि हक्क भागाच्या ज्या काही तरतुदी आहेत त्या तुम्हाला 4 मार्काला विचारून द्या, तुम्हाला लिहिता आल्या पाहिजेत. किंवा 2 मार्काला जर तुम्हाला विचारलं परीक्षेमध्ये तर तुम्हाला व्याख्या वगैरे लिहिता आली पाहिजे. मग या हक्क भागाची पहिली तरतूद आहे की हक्क भागाची विक्री ही बाजार मूल्यापेक्षा
कमी किमतीला केली जाते. म्हणजे हक्क भाग ज्यावेळेस कंपनी आपल्या विद्यमान सभासदांना देत असते, त्यावेळेस मार्केटमध्ये जर त्याची किंमत जास्त असेल तर त्या मार्केटमधल्या किमतीपेक्षा कमी किमतीमध्ये हक्क भाग विक्री केली जाते. मग हे हक्क भागविषयी माहिती आपल्या सभासदांना लेटर ऑफ ऑफर या दस्तऐवजाद्वारे सभासदांना पाठवली जाते. म्हणजे ह्या लेटरमार्फत त्यांच्यापर्यंत पोचवली जाते की कंपनीने तुम्हाला भाग खरेदी करण्यासाठी आवाहन केलेलं आहे. नंतर लेटर ऑफ ऑफरमध्ये जे काही देऊ केलेल्या भागांची संख्या आहे, त्यांना जेवढं काय भाग दिलेलं आहेत ते भागांची संख्या असेल. नंतर भाग विक्रीचा जो काही कालावधी आहे, मग हा कालावधी कंपनी ज्यावेळेस हक्क भाग विक्रीस काढते, त्यावेळेस आपल्या विद्यमान सभासदांना भाग खरेदी करण्यासाठी कमीत कमी 15 दिवसाच्या आत कालावधी देता कामा नये. 15 दिवसाच्या पुढं आणि 30 दिवसाच्या आत एवढा कालावधी त्यांना भाग खरेदी करण्यासाठी दिला जावा. नंतर हक्क भागाचा त्याग सभासद करू शकतात. म्हणजे कंपनी ज्यावेळेस हक्क भाग खरेदी करण्यासाठी लेटर ऑफ ऑफर पाठवत असते, मग त्यामध्ये पाठवल्यानंतर जर एखाद्या कंपनीचा भाग खरेदी केला असतील आणि मला जर कंपनीने लेटर ऑफ ऑफर पाठवलं किंवा हक्क भाग खरेदी करण्याविषयी आवाहन केलं, तर त्यावेळेस मी माझ्या नावावरती स्वतः खरेदी करण्यापेक्षा मी त्याचा त्याग करू शकतो आणि तेच भाग माझ्या मुलाच्या नावानं किंवा अजून कुणाच्या नावानं किंवा मी ते भाग खरेदी करण्याचा सुद्धा म्हणजे खरेदीसुद्धा करू शकत नाही किंवा मी ते नाकारू शकतो. म्हणजे त्या भागाचा त्याग करता येऊ शकतो. नंतर हे लेटर ऑफ ऑफर कंपनी रजिस्टर पोस्टाने किंवा स्पीड पोस्टाने पाठवत असते. नंतर यामध्ये जो काही किमान अभिदानाची जी काही रक्कम आहे ही 90% त्या सभासदाला भरावी लागते. नंतर कंपनी, मी जसं मगाशी तुम्हाला सांगितलं की जर त्या कालावधीमध्ये कंपनीने जो कालावधी दिलेला आहे 15 दिवसाच्या पुढं आणि 30 दिवसाच्या आत, त्या कालावधीत जर एखाद्या सभासदाने प्रतिसाद दिला नाही तर त्याला भाग खरेदी करायचे नाहीत असं ग्राह्य धरलं जातं आणि मग नवीन गुंतवणूकदारांना ते भाग विकले जातात. तर अशा पद्धतीनं ज्या काही कायदेशीर तरतुदी आहेत त्या तरतुदी पाहिलेल्या आहेत. नंतर बोनस भाग हे पूर्ण दत्त असतात. म्हणजे त्याची रक्कम ही कंपनीनं अगोदरच राखीव निधीमधून पेड केलेली असते, म्हणजे त्याची दिलेली असते. त्यामुळे कुठल्याही सभासदाला त्याची रक्कम द्यावी लागत नाही. म्हणून बोनस भाग हे टिंब असतात. हे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं तर पूर्ण दत्त असतात, म्हणजे पूर्ण पेड असतात. बोनस भाग हे विद्यमान सभासदांना किंवा भागधारकांना मोफत म्हणून दिले जातात. म्हणूनच ते पूर्ण दत्त असतात, मोफत म्हणून दिले जातात. मग ज्या कंपन्या आर्थिकदृष्ट्या मजबूत आहेत त्या कंपन्या आपल्या सभासदांना नफ्यातून किंवा राखीव निधीतून किंवा नफ्याचं किंवा राखीव निधीचं भांडवलीकरण करण्यासाठी बोनस भाग आपल्या सभासदांना देत असतात. मग या बोनस भाग वाटपासंबंधीच्या काही कायदेशीर तरतुदी आहेत. त्यामध्ये पहिली तरतूद आहे की कंपनीला फक्त यामधूनच बोनस भाग देता येऊ शकतात. त्यामध्ये मुक्त राखीव निधी असेल किंवा भांडवल परतफेड राखीव निधी असेल किंवा प्रतिभूती वाढावा खाते असेल, यामधूनच बोनस भाग देता येऊ शकतात. नंतर कंपनी लाभांश वाटपाच्या बदल्यात बोनस भाग वाटप करता येत नाहीत. कंपनी असं म्हणू शकत नाही की यावर्षी लाभांश देण्यापेक्षा आपण बोनस देऊ, म्हणजे लाभांश वाटपाच्या बदल्यात बोनस भाग देता येऊ शकत नाहीत. नंतर ज्यावेळेस संचालक मंडळाने एकदा जाहीर केलं की बोनस भाग द्यायचं तर ते पुन्हा रद्द करता येत नाहीत कायद्यानुसार. नंतर बोनस भाग हे पूर्ण दत्त असतात. नंतर बोनस भाग याचा भागधारकांना त्याग करता येत नाहीत.
कंपनी असं म्हणजे सभासद असं म्हणू शकत नाहीत की मी पूर्वी तुमच्या कंपनीचे भाग खरेदी केले होते, आता तुम्ही मला समजा कंपनी काय करते की 2:1 या रेशोप्रमाणे बोनस भाग खरेदी करते. म्हणजे 2 भाग ज्यांनी खरेदी केलेत त्याला 1 बोनस भाग. म्हणजे अशा रेशोने जर कंपनी बोनस भाग वाटप करत असेल तर मी असं म्हणू शकत नाही की मी आधी तुमच्या कंपनीचे भाग खरेदी केलेत, आता जे बोनस भाग खरेदी म्हणजे देणार आहे तुम्ही ते माझ्या मुलाच्या नावाने द्या. अजिबात देता येत नाहीत, त्याचा त्याग करता येत नाहीत. जेवढं दिलेलं आहे तेवढं सभासदाला घ्यावेच लागतात. नंतर याची जी काही भाग वाटपाच्या वेळी बोनस भागाची किमान अभिदानाची रक्कम द्यावी लागत नाही, कारण का ते कंपनीनेच पेड केलेली असते, मोफत दिलेले असतात, त्यामुळं किमान अभिदानाची आवश्यकता नसते. नंतर हे 2 मी सांगितलेले हक्क भाग आणि बोनस भाग हे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे. नंतर विद्यमान कर्मचाऱ्यांना भाग वाटप, त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे कर्मचारी भाग विकल्प योजना. या योजनेअंतर्गत आपली जी काही कंपनी होल्डिंग कंपनी आहे म्हणजे मुख्य कंपनी आहे आणि सबसिडरी म्हणजे दुय्यम कंपनी आहे, या कंपनीमार्फत आपले जे काही कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांना भविष्यामध्ये म्हणजे जे काही कर्मचारी आहेत म्हणजे संचालक असतील किंवा विविध अधिकारी असतील, या अधिकाऱ्यांना भविष्यामध्ये किंवा भविष्यातील तारखेमधला पूर्वनिश्चित दराने म्हणजे आताच्या निश्चित दराने भविष्यात पुढल्या वर्षी त्याच्या पुढल्या वर्षी अशा तारखेला निश्चित दराने भाग खरेदी करण्याचा अधिकार दिलेला असतो. म्हणजे ही योजना आपल्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दिलेली असते. म्हणजे त्यांना आपण कंपनीचे मालक आहोत ही त्यांच्यामध्ये भावना निर्माण व्हावी, आपुलकी निर्माण व्हावी आणि कंपनीसाठी त्यांनी चांगल्या प्रकारे काम करावं किंवा कंपनीसाठी आपुलकी वाटावी म्हणून अशा प्रकारची भाग विकल्प योजना कर्मचाऱ्यांसाठी दिली जाते. मग यामुळं काय होतं तर चांगले कर्मचारी कायम करता येऊ शकतात, म्हणजे ते चांगल्या पद्धतीने काम करू शकतात आणि काम केल्यामुळं असे कर्मचारी कंपनीला कायम करता येऊ शकतात. मग या कर्मचारी भाग विकल्प योजनेअंतर्गत ज्या काही कायदेशीर तरतुदी आहेत त्यामध्ये पहिली तरतूद आहे की कर्मचाऱ्यांना थेट किंवा कर्मचारी कल्याण संस्थेअंतर्गत भाग वाटप केलं जातं. म्हणजे डायरेक्टली सुद्धा किंवा कर्मचारी भाग वाटप कल्याण संस्थेद्वारे सुद्धा कर्मचाऱ्यांना भाग वाटप केलं जातं. या कर्मचाऱ्यांना भाग वाटप केलेल्या भागांचे मूल्य हे बाजार मूल्यापेक्षा कसं असतं कमी असतं. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की हक्क भागाचं ज्यावेळेस कंपनी विद्यमान भागधारकांना देत असते हक्क भाग, त्यावेळेस त्या भागाचं सुद्धा मूल्य बाजार मूल्यापेक्षा कमी असतं. तसंच आपल्या कर्मचाऱ्यांना देत असते त्यावेळेससुद्धा बाजार मूल्यापेक्षा कमी असतं. नंतर याचा प्रत्यायोजन कालावधी म्हणजे विकल्प दिल्यापासूनचा जो काही कालावधी आहे भाग खरेदी त्या कालावधीमध्ये करण्याचा कालावधी हा 1 वर्षाचा असतो. म्हणजे आज कंपनीने कर्मचाऱ्यांना भाग खरेदी करण्यासाठीचा जो काही विकल्प दिलेला आहे किंवा ऑफर दिलेला आहे हा कालावधी हा पूर्ण 1 वर्षाचा असतो. त्या कालावधीमध्ये कर्मचारी कधीही भाग खरेदी करू शकतात. मग या योजनेअंतर्गत जर एखाद्या कर्मचाऱ्यांनी भाग खरेदी केले नाहीत तर तोपर्यंत त्या कर्मचाऱ्यांना लाभांश आणि मतदानाचा अधिकार भेटत नाही. मग अशा वेळेस जर कंपनीला भाग द्यायचे असतील ते म्हणजे कर्मचाऱ्याला भाग द्यायचे असतील तर आपल्या सभासदांच्या सभेमध्ये विशेष ठराव संमत करून घ्यावा लागतो. मग हे भाग कर्मचाऱ्यांना कुणालाही विकता येत नाहीत किंवा ते कुठेही गहाण ठेवता येत नाहीत. मग अशा प्रकारचं जर भाग कर्मचाऱ्यांना द्यायचे असतील तर कंपनीला सेबी नियम 2014 यामधील ज्या काही तरतुदी दिलेल्या आहेत त्या तरतुदीचं पालन करावं लागतं. नंतर आहे कर्मचारी भाग खरेदी योजना. कर्मचारी भाग खरेदी योजना यामध्ये जे काही कर्मचाऱ्यांना पुढील तारखेस म्हणजे भविष्यातील तारखेस सवलतीच्या दरामध्ये
समहक्क भाग खरेदी करण्याचा अधिकार दिला जातो. मग याची जी काही भागाची रक्कम आहे ही कर्मचाऱ्याच्या पगारातून वजा केली जाते. मग या कर्मचाऱ्यांना जी काही योजना दिलेल्या आहे कर्मचारी भाग खरेदी योजना, त्यामध्ये ज्या काही कायदेशीर तरतुदी आहेत त्याच्यामध्ये श्रेणीनुसार कर्मचाऱ्यांना त्यांच्या श्रेणीनुसार भाग खरेदी करण्याचा अधिकार दिला जातो. मग जे काही भाग कर्मचाऱ्यांना दिलेले आहेत कोणते कर्मचारी भाग खरेदी योजनेअंतर्गत, ते भाग हे ताबडतोब सूचीबद्ध केले जातात. म्हणजे लगेच सूचीबद्ध म्हणजे भाग बाजारामध्ये नोंदवले जातात. नंतर याचा जो काही भाग वाटपाचा कालावधी आहे किंवा भाग खरेदी करण्याचा कालावधी आहे वाटपापासून 1 वर्षाचा असतो. म्हणजे तेवढ्या कालावधीत ते खरेदी करू शकतात. आणि असं भाग जर कर्मचाऱ्यांना द्यायचे असतील तर सभासदांच्या सभेमध्ये विशेष ठराव संमत करावा लागतो. आणि त्याचप्रमाणे सेबीचे जे काही नियम आहेत 2014चे त्या तरतुदीचं पालन करावं लागतं. नंतर भाग किंमत वृद्धी अधिकार योजना, यामध्ये भविष्यातील वाढीव किमतीचा जो काही हक्क मिळवण्याचा अधिकार कर्मचाऱ्यांना दिला जातो. म्हणजे आपल्या कर्मचाऱ्यांना कंपनी जे काही अधिकाराचे युनिट्स प्रोव्हाइड करते ते देत असते. मग भविष्यामध्ये कंपनीचे जे काही कर्मचारी आहेत ते युनिटच्या आधारे भाग खरेदी करू शकतात किंवा त्या बदल्यात पैसे मिळवू शकतात. मग ही योजना कर्मचाऱ्यांना बोनसच्या बदल्यात दिली जाते. म्हणजे दिवाळीमध्ये कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर करत असते. मग अशा वेळेस कंपनी काय करते, बोनस जाहीर करण्याऐवजी अशा पद्धतीचे भाग देत असते. नंतर स्वेट सामान्य भाग, यामध्ये कर्मचारी किंवा संचालकांना पैशाऐवजी किंवा पैशाच्या मोबदल्याऐवजी सवलतीच्या दरामध्ये भाग वाटप करत असते. मग काय होतं की संचालक मंडळाच्या योगदानामुळं कंपनीच्या नफ्यामध्ये वाढ होते. मग अशा वेळेस त्यांच्या मौल्यवान योगदानामुळे वाढलेला जो काही नफा लक्षात घेऊन कंपनी काय करत असते तर त्या कर्मचाऱ्यांना किंवा संचालकांना स्वेट भाग खरेदी करण्याचा अधिकार देत असते. मग या भागधारकांना किंवा असे भाग दिल्यानंतर त्यांना जे काही सामान्य भागधारकांप्रमाणे सर्व अधिकार प्राप्त होत असतात. मग याचा जो काही धारण कालावधी आहे हा 3 वर्षाचा असतो. त्या 3 वर्षामध्ये कधीही संचालक मंडळ किंवा संचालक भाग खरेदी करू शकतात. पण या कालावधीत 3 वर्षाच्या कालावधीत कोणत्याही संचालकांना आपले भाग विकता येत नाहीत, म्हणजे हस्तांतरित करता येत नाहीत. मग असं जर भाग कंपनीला विकायचे असतील किंवा विकायचेच असतील म्हणतोय सॉरी असे जर भाग संचालक मंडळाला द्यायचे असतील किंवा संचालकांना द्यायचे असतील तर अशा वेळेस सभासदांच्या सभेमध्ये विशेष ठराव संमत करावा लागतो. आणि शेवटचा आहे तो म्हणजे खाजगीरित्या विक्री. ज्यावेळेस कंपनी विशिष्ट व्यक्तींच्या समूहाला म्हणजे 200पेक्षा कमी व्यक्तीच्या समूहाला भाग खरेदी करण्यासाठी आवाहन करते त्यावेळेस त्याला खाजगीरित्या भाग वाटप असं म्हटलं जातं किंवा खाजगीरित्या वाटप असं म्हटलं जातं. म्हणजे सामान्य जनतेला सोडून जे काही ठराविक ओळखीच्या नातेवाईक यांना भाग खरेदी करण्यासाठी आवाहन करत असते तेच व्यक्ती भाग खरेदी करू शकतात. त्याला खाजगीरित्या भाग विक्री असं म्हटलं जातं. मग यामध्ये कंपनी खाजगीरित्या भाग वाटप करत असेल त्यावेळेस ऑफर लेटर अर्ज पाठवत असते. मग या भागाचं जे काही अंशतः दत्त किंवा पूर्ण दत्त असे भाग असू शकतात. त्याची काही रक्कम भरली जाऊ शकते किंवा पूर्णच्या पूर्ण पेड केली जाऊ शकते. मग ही रक्कम धनादेश किंवा DDच्या मार्फत दिली जाते, रोख स्वरूपात दिली जात नाही. नंतर अशा वेळेस खाजगीरित्या ज्यावेळेस कंपनी भाग वाटप करते त्यावेळेस हक्क भाग आणि अग्रहक्क पद्धतीने वाटप. हक्क भाग हा पण आताच्या तासामध्ये अगोदरचा भाग पाहिलेला हक्क भागाच्या कायदेशीर तरतुदी. नंतर हक्क भाग पद्धती
पद्धतीने वाटप म्हणजे कंपनी आपल्या प्रवर्तकांना, विद्यमान भागधारकांना, कर्मचाऱ्यांना भाग खरेदी करण्यासाठी अग्रक्रम देत असते. त्याला अग्रक पद्धतीने भाग वाटप असं म्हटलं जातं. मग या पद्धतीनुसार भाग हे पूर्ण फेड असतात. त्याची रक्कम रोख स्वरूपात द्यावी लागते. त्यांना मतदानाचे अधिकार असतात. त्यांना भागधारकांच्या विशेष सभेमध्ये ठराव संमत करूनच अशा पद्धतीनं भाग विक्री करावी लागते. तर या बघितलेल्या प्रश्नामध्ये हक्क भाग आणि बोनस भाग हे दोनच पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत परीक्षेच्या दृष्टीने. आता पुढच्या तासामध्ये आपण भागाचे वाटप आणि भाग वाटपाच्या ज्या काही कायदेशीर तरतुदी असतील किंवा अटी असतील किंवा शर्ती असतील, हा भाग आपण पुढच्या तासामध्ये पाहणार आहोत. या तासामध्ये आपण इथंच थांबत आहोत. राहिलेला भाग नंतरच्या तासामध्ये घेऊ. ठीक आहे.